नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। काल MCC काउन्सिलिंगचा पहिला राऊंड झाला MBBS आणि BDSचा। तर या व्हिडिओमध्ये आपण MBBS डीम कॉलेजेसचा कट ऑफ कशा पद्धतीने राहिला त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्याचबरोबर आज महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा MBBS आणि BDSचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागणार आहे। तो आज संध्याकाळपर्यंत लागू शकतो। त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपला WhatsApp ग्रुप असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल किंवा असंच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याची इन्फॉर्मेशन देण्यात येईल। आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण MBBS डीम कॉलेजेसचा कट ऑफ कशा पद्धतीने राहिला त्याबद्दलची इन्फॉर्मेशन घेणार आहोत। त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडिया म्हणजे MCC काउन्सिलिंगमध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस येतात त्याचा कॅटेगरीनुसार कट ऑफ कशा पद्धतीने राहिला त्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये फक्त आपण डीम कॉलेजेसचा कट ऑफ कशा पद्धतीने राहिला त्याबद्दलची इन्फॉर्मेशन घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। देशभरातील जेवढे काही डीम कॉलेजेस आहेत त्या डीम कॉलेजेसच्या 100% जागा या MCC काउन्सिलिंगमधून भरल्या जात असतात। ऑल ओव्हर इंडियामध्ये टोटल 57 डीम कॉलेजेस आहेत। याचं PDF मी आपल्या WhatsApp ग्रुपला आणि टेलिग्रामला शेअर करेन। तिथं जाऊन तुम्ही बघू शकता की मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये डीम कॉलेजेसचा कट ऑफ कशा पद्धतीने होता आणि या वर्षी म्हणजे 2025 मध्ये कट ऑफ कशा पद्धतीने आहे। व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला महाराष्ट्रातले जे डीम कॉलेजेस आहेत त्याबद्दलची माहिती देणार आहे। महाराष्ट्रातलं जे भारतीय विद्यापीठ आहे पुण्याचं त्याचा मागच्या वर्षी 440 कट ऑफ होता। या वर्षी जो आहे तो 326 मार्काचा आलेला आहे। त्यानंतर भारतीय विद्यापीठ सांगलीचं जे कॉलेज आहे त्याचा मागच्या वर्षी 337 मार्क एवढा कट ऑफ होता आणि या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 301 कट ऑफ आलेला आहे। त्यानंतर दत्ता मेघे जे आहे नागपूरचं कॉलेज त्याचा मागच्या वर्षी जो कट ऑफ आहे तो 330 होता आणि या वर्षी जो आहे तो 318 आलेला आहे। त्यानंतर कोल्हापूरचं जे DY पाटील कॉलेज आहे त्याचा मागच्या वर्षी 415 कट ऑफ होता। त्यानंतर या वर्षी जो आहे तो 346 आलेला आहे। त्यानंतर नवी मुंबईतलं जे DY पाटील आहे त्याचा मागच्या वर्षी जो कट ऑफ आहे तो 310 होता। त्यानंतर नवी मुंबईचे जे DY पाटील कॉलेज आहे त्याचा मागच्या वर्षी जो कट ऑफ आहे तो 310 होता आणि या वर्षी 300 आहे। त्यानंतर पुण्यातलं ते जे DY पाटील कॉलेज आहे त्याचा मागच्या वर्षी 316 कट ऑफ होता। या वर्षी जो आहे तो 318 कट ऑफ आलेला आहे। त्यानंतर वर्ध्यामधलं जे दत्ता मेघे कॉलेज आहे त्याचा मागच्या वर्षी 338 कट ऑफ होता। या वर्षी 310 कट ऑफ आलेला आहे। त्यानंतर कराडचं जे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे त्याचा मागच्या वर्षी 373 कट ऑफ होता आणि या वर्षी जो आहे तो 317 कट ऑफ आलेला आहे। त्यानंतर वाशीचं जे महात्मा गांधी कॉलेज आहे त्याचा मागच्या वर्षी 482 कट ऑफ होता आणि या वर्षी 303 कट ऑफ आलेला आहे। त्यानंतर MGM नवी मुंबई मागच्या वर्षी 515 कट ऑफ होता, या वर्षी 427 कट ऑफ आलेला आहे। नंतर MGM औरंगाबादचा मागच्या वर्षी 401 कट ऑफ होता, या वर्षी सुद्धा 401च कट ऑफ आलेला आहे। त्यानंतर महात्मा गांधी कॉलेज नेरूळचं त्याचा मागच्या वर्षी 466 कट ऑफ होता, या वर्षी 370 कट ऑफ आलेला आहे। नंतर रुरल मेडिकल कॉलेज जे आहे लोणीचं त्याचा मागच्या वर्षी 554 कट ऑफ होता, या वर्षी 448 कट ऑफ आलेला आहे। त्यानंतर पुण्यातलं जे सिम्बॉसिस कॉलेज आहे मुलींसाठी त्याचा मागच्या वर्षी 622 कट ऑफ होता, या वर्षी 504 कट ऑफ आलेला आहे। अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जे डीम कॉलेजेस आहेत त्याचा कट ऑफ होता। बाकी जेवढे काही स्टेट आहेत त्या स्टेटचा तुम्ही या PDF च्या माध्यमातून कट ऑफ बघू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।